पुन्हा एकदा सावधान. श्वासाच्या निमित्तानं कायेमध्ये उतरायचे. श्वासाच्या आधारे शक्य झालं तर पोटामध्ये. आणि पोट फ्लेक्झिबल असल्यामुळं, लवचिक असल्यामुळं आपल्याला तिथं जाणं थोडंसं सोपं जातं. कारण त्याची हालचाल चालू आहे. कुठली तरी मुवमेंट असली की माणसाचं लक्ष तिकडं लवकर जातं. म्हणून पोटातल्या आनापानमध्ये जर सुरुवातीला लक्ष गेलं आपलं आतून, तर तिथं आपल्याला थांबायला, त्याची सती ठेवायला सोपं जातं. जर जमत असेल तसं तर त्या छातीमध्ये पहा, फुफ्फुसामध्ये. आणि एकूण काया आनापानमध्ये आपल्याला आपलं धड भात्यासारखं आतून आत कसं आन करतं आणि अपान करतं याचं भान ठेवायचं आहे. सुरुवातीला एवढी सावधानता, एवढी सती. आणि मग प्रॅक्टिस करता करता आपण आपोआपच पुढे जातो. म्हणजे पठाण करतो, प्रस्थान करतो. आज आपण 6वी गाथा आहे बालवग्गातली, ती पाहूया. आणि धम्मपदातली 65वी गाथा आहे. आजची जी गाथा आहे कालच्या गाथेच्या थोडीशी विरुद्ध आहे. बरेचसे शब्द एकसारखे आहेत, समजायला सोपी आहे. काल जे लोक उपस्थित होते, म्हणजे आता याच्यापैकी तर बहुतेक सगळेच होते. परवाला परवाला जे लोक उपस्थित होते, बहुतेक फक्त सुनंदा नव्हती परवाला. बाकी सगळे लोक उपस्थित होते, त्यांना याचा अर्थ लगेच लागेल. मुहूर्तमपि चेयु पंडितं पैरुपासति, क्षिप्पं धम्मं विजानाति, जिह्वा सुपरसंग्रथा यथा. आता सरळ सरळ अर्थ आहे की ज्याप्रमाणे जिव्हा, जिव्हा म्हणजे जीभ, जिभेला रसाची चव कळते. जिभेला जशी रसाची चव लगेच कळते. क्षिप्पंग, क्षिप्पंग म्हणजे ताबडतोब, लगेच, तिथल्या तिथेच. ज्याप्रमाणे जिभेला रसाची चव ताबडतोब कळते, त्याप्रमाणे एखादा जाणकार मनुष्य, वियू, जाणकार मनुष्य मुहूर्तभर जरी, म्हणजे मुहूर्त म्हणजे आता क्षण किंवा वेळ, थोडा वेळ जरी पंडिताच्या सहवासात राहिला, संपर्कात राहिला, तरी त्याला धम्म लगेचच समजतो. एवढी सोपा सरळ अर्थ आहे आता. आणि पहिल्या गाथेच्या विरुद्ध अर्थाची ही गाथा आहे. आणि फक्त पहिल्या गाथेमध्ये बाल आहे आणि इथे वियू म्हणजे जाणकार आहे. वियू म्हणजे जाणकार, जाणणारा. आणि बाल, बाल मनुष्याचे जे गुणधर्म आहेत त्याच्या विरुद्ध या जाणकार मनुष्याचे गुणधर्म असतात.
असतात म्हणजे फिक्स गोष्ट नाही, किंवा बाल हा फिक्स बाल नाही, बाल पर वियू होऊ शकतो, जाणकार होऊ शकतो. आणि वियू जो असतो, जाणकार जो असतो, तो पण कधी कधी बाल अवस्थेकडे झुकू शकतो. कधी? जर त्याचं भान सुटलं, त्याची सती सुटली, जागृती अं, सुटली, किंवा थोडी वीक झाली, कमी झाली. आणि असं होतं आपल्याला, आपण आपले अनुभव आहेत ते. सतीची जागृतीची जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, तेव्हा कधी आपण आत असतो, कधी बाहेर असतो, कधी सतीमध्ये असतो, कधी नसतो. जेव्हा आपण सतीमध्ये असतो तेव्हा आपण एकदम ग्रहणशील असतो, कारण आपण जाणतो. तेवढ्या तेवढ्या क्षणापुरते आपण वियू असतो, जाणतो, जाणतो, समजू शकतं, कारण भानावर आहोत, कारण सतीमध्ये आहोत, जागृत आहोत, कनेक्टेड आहोत, स्वतःशी कनेक्टेड आहोत. आपली काया वेदना चित्त मनोधम्म म्हणजे आपल्या जीवनाशी आपण कनेक्टेड आहोत, जागृत आहोत. आणि जेव्हा जागृती असते तेव्हा जिवंतपणा असतो, खरा जिवंतपणा. आपल्याला अप्पमाधव वग्गातली जी गाथा आहे तिची आठवण करा. अप्पमाधव अमतपदम. जेव्हा आपण जागृत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने जिवंत असतो. जिवंत असतो म्हणजे आपण अं, भानावर असतो, आणि त्यामुळे आपण जाणतो. जाणतो म्हणजे बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीत आलेला पेशंट माणूस जसा शुद्धीत आल्याबरोबर त्याने जर डोळे उघडले तर त्याला दिसतं काय आहे समोर. जेव्हा बेशुद्ध असतो तेव्हा डोळे उघडे असले तरी त्याला दिसत नाही. शुद्धीवर आला की डोळे उघडल्याबरोबर त्याला आजूबाजूचं दिसतं, ऐकू येतं, आणि मग तो त्याप्रमाणे रिॲक्ट करतो, त्याप्रमाणे बोलतो. पण तो बेशुद्ध असेल तर त्याला ते कळत नाही. तशीच ही जागृतीची आणि अजागृतीची अवस्था आहे. आणि ही म्हणजे ही नेहमीचाच आपला हा अनुभव आहे. आज माझी तब्येत थोडीशी नॉर्मल नाही, त्यामुळं माझ्या डोक्यात थोडंसं हे आहे, जरा जडपणा आहे, त्या गोळ्यांमुळे बहुतेक. तर जाणकार जागृतीमुळे आपण जाणतो, भानावर असल्यावर आपण जाणतो, आणि जाणलं की मग जाणणं म्हणजे समजणं. आणि तोच गुणधर्म या ठिकाणी सांगितलेला आहे, की जसं जिभेला एखाद्या रसाची चव, कालवणाची चव ताबडतोब कळते, क्षिप्पांग, शीघ्र शीघ्रपणे कळते, तसं जो जागृत असतो त्याला धम्म ताबडतोब समजतो, लगेच समजतो. आता फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही. ही प्रॅक्टिसची गोष्ट आहे. बाल अवस्था म्हणजे न समजणारी अवस्था, ना समंजस अवस्था, ही फिक्स अवस्था नाही. आणि ही वियू जाणणारा पण फिक्स अवस्था नाही. एखादा मनुष्य जाणतो तर नेहमीच जाणतो असं नाही. एखादा मनुष्य बाल आहे तर नेहमीच बाल असतो असं नाही. परिवर्तन होऊ शकतं. कशाच्या आधारावर? फक्त जाग येण्याची आवश्यकता आहे, भानावर येण्याची आवश्यकता आहे. तेवढ्या एका गुणधर्मामुळं तो मनुष्य, त्याचं मन बदलतं, त्याचं चित्त बदलतं. आणि हे शक्यतो हे आपण शक्यतो नाही, ते आपण सक्तीचंच मानते. याची सुरुवात स्वतःपासूनच आपल्याला करायची. आपल्या चित्ताच्या दोन अवस्था आहेत असं समजूया आपण. समजूया नाही, ते तसंच आहे. आपलं चित्त जेवढं अजागृत असतं, मन जेवढं अजागृत असतं, तेवढं ते बालच असतं. आणि जेवढं ते जागृत असतं किंवा बनत जातं, तेवढं ते सुज्ञ बनतं. वियू म्हणजे सुज्ञ, जाणणारं, प्रबुद्ध,
सुप्रबुद्ध, वियू म्हणजे सुप्रबुद्ध, जाणणार, ज्याला बोध होतो, बोधी होते, त्याला वियू म्हटलेलं आहे. म्हणजे सुप्रबुद्ध. जेवढी जाग असते, जेवढी जागृती असते, तेवढी ती चित्तावस्था, मनोवस्था ही सुप्रबुद्ध असते, प्रबुद्ध असते, जाणकार असते, जाणणारी असते. आणि जेवढी चित्तावस्था ही अजागृत असते, तेवढी ती बाल अवस्थेत असते. समजत नाही इतका हा सरळ मुद्दा आहे. त्यामुळे निर्णायक जो किंवा निकष जो आहे, निकष, निर्णायक गोष्ट जी आहे, कशावरून एखाद्याला धम्म समजेल, तर ती चित्ताची, मनाची ग्रहणशील अवस्था पाहिजे. रिसेप्टिव्ह ग्रहणशील अवस्था असेल, आणि ती ग्रहणशील अवस्था अ, कमवावी लागते. तिची प्रॅक्टिस करावी लागते, त्याची साधना करावी लागते. आज आपण ग्रहणशील नसू. समजा आत्ता आपण इथे आपली चर्चा चालू आहे, आणि या चर्चामध्ये तुमचे कान इकडे आहेत. मी बोलतोय, माझं लक्ष माझ्या बोलण्यावर आहे, आणि तुमचे कान इकडे आहेत, या बोलण्यावर, या ध्वनीवर आहे, आवाजावर आहेत, शब्दांवर आहे. शब्दांकडे तुमचं लक्ष आहे, म्हणजे ध्यान आहे. परंतु ते ध्यान 100% नसेल. ते ध्यान 100% नसेल, कारण कान इकडं आहेत, परंतु मनामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक विषय आहेत. आणि त्यामुळे ते मन 100% इकडे कान देऊ शकत नाही. आणि हे ज्याने त्याने पाहायचं की आपलं मन 100% कान इकडं देतं का, ह्या शब्दांवर देतं का, की इकडे तिकडे भटकतं. आणि जर भटकत असेल, तर ते कुठं कुठं भटकतं, याचं भान पाहिजे. खरं म्हणजे, म्हणून आपण नेहमी असं म्हणतो की आपल्याला ध्यानाची आवश्यकता नाही, आपल्याला मन भटकतं याचं भान पाहिजे, याची सती पाहिजे. कारण ते भटकणं कमी झालं की मन आपोआप ध्यानावर येतं, सतीमध्ये येतं. सतीमध्ये आलं की ते ध्यानावर येतं. म्हणजे अटेंटिव्ह होतं, अटेन्शन देतं. कारण ध्यान म्हणजे अटेन्शन आहे, फोकस आहे. फोकस, ध्यान म्हणजे फोकस आहे. माइंड, चित्त तुमचं जेव्हा जिथे पाहिजे तिथे ते येतं, आपण त्याला ठेवू शकतो. त्याला ध्यान म्हटलंय. परंतु आपण बळजबरीनं ध्यान करायला गेलो, मुद्दाम, आपल्याला काय वाटतं, आपल्याला एकाग्रता पाहिजे आणि आपलं ध्यान, आपलं लक्ष जागेवर पाहिजे. म्हणजे आपल्याला दुसऱ्या बाजूला काय वाटत असतं, आपलं मन भटकायला नको, आपले विचार भटकायला नको. तर आपण काय करतो मग, मनाला सक्तीने विषयामध्ये लावायचा प्रयत्न करतो. त्याला ऐच्छिक ऐच्छिक ध्यान म्हणतो मी. म्हणजे इच्छा लावतो आपण, इच्छाशक्तीच्या बळावर मनाला एकाग्र करायचा प्रयत्न करतो. परंतु इकडे आतमध्ये ते मन, चित्त हे तर अनेक विषयामध्ये पांगलेलं आहे, विस्कळीत आहे, विखुरलेलं आहे, चंचल आहे. आणि तो खरा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामुळे मन एकाग्र होत नाही. परंतु आपण तो विषय जर टाळला, तिकडं तिकडं त्याचं भान ठेवण्याचं आपण टाळलं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आपण जर टाळलं, आता लक्ष देणं म्हणजे भान ठेवणं आहे अशा अर्थानं. इथं लक्ष म्हणजे ध्यान नाही. इथे इथे आपण, कारण ध्यान हे वन पॉइंटेड असतं, कारण ते एकाग्रतेसाठी आपण बऱ्याचदा करतो, बऱ्याचदा एकाग्रतेसाठी. म्हणून ते इथे लक्षचा अर्थ वेगळा, आणि इकडे लक्ष म्हणजे भान. जिकडे जिकडे मन भटकतं, चित्त भटकतं, त्याचं भान असलं की त्या भानामुळे, त्या सतीमुळे, त्या जागृतीमुळे भटकण्याची तीव्रता नॅचरली आपोआप कमी 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 होते.
याचा अनुभव घ्या तुम्ही. जेव्हा 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 तुम्ही हे कराल, प्रॅक्टिस कराल, तेव्हा लक्षात घ्या, आधीचं भटकणारं मन हे हळूहळू स्थिर होतं, शांत होतं. लगेच होत नाही, परंतु त्याची सुरुवात होते. कारण ते त्याचं लक्षणच आहे. मनावर मनाचं लक्ष असलं, चित्तावर चित्ताचं लक्ष असलं, जाणीवांवर जाणीवांचं लक्ष असलं आणि कायेवर कायेचं लक्ष असलं, तर त्यातली भटकंती कमी होते, त्यातला विस्कळीतपणा कमी होतो. हे नेचर आहे, नॅचरल आहे, हे नैसर्गिक आहे. आणि हाच बुद्धांचा शोध आहे की सती कायेवर कायेचं लक्ष म्हणजे काय, कायेतली काया कायेला दिसते, म्हणजे जागृत कायेला दिसते. म्हणजे आता श्वासामध्ये सती, कारण श्वास हा तर आपल्याला काही करायची गरज नाही. आन अपान हे चालूच आहे. पण आनापान मध्ये जर अनापान पाहिलं, अनापान मधलं जर अनापान पाहिलं, म्हणजे त्याचं भान आलं, त्याची सती आली की बघा, त्या श्वासोच्छ्वासातली श्वासोच्छ्वासाची जी अं, गती आहे ती हळूहळू संथ होते, कमी होते. आता या क्षणी पाहिलं तरी चालेल. आपल्या कायेमध्ये जो आन आणि अपान चालू आहे, त्याचं जर भान असेल, आन अपानचं भान म्हणजे अनापान सती. आन जेव्हा होतं तेव्हा आन सती, अपान होतं तेव्हा अपान सती, आन असेल तेव्हा आन सती, अपान असेल तेव्हा अपान सती. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, जेव्हा मी बोलतो तेव्हा मला अपान आणि बोलणं या दोन्हींचं मला भान पाहिजे. अपान सती आणि वाणी, शब्दांचे ध्वनी, आवाज, तो मला स्वतःला जाणवतो किंवा तुम्हालाही जाणवत असेल. पण मी बोलताना मला जो ध्वनी जाणवतो, आवाज, शब्द जे जाणवतात आणि अपान पण जाणवतं, तेव्हा माझ्यासाठी तो सतीचा विषय आहे. जेव्हा माझं बोलणं बंद होतं तेव्हा आन सती, मग अपान सती, वाणी सती, असं असं काहीतरी. आणि तुमच्या बाजूला तुम्ही आत्ता जे चाललेलं आहे त्याची सती. म्हणजे जर आन असेल तर आन सती, अपान असेल तर अपान सती. मुद्दाम जर आन घेत असाल आणि अपान सोडत असाल, तर मग ते लक्षात घ्या, मी मुद्दाम घेतोय, मुद्दाम सोडतोय, म्हणजे मी घेतो, मी सोडतो. परंतु सतीसाठी शक्यतो नैसर्गिक आन आणि नैसर्गिक अपानवर आपल्याला लक्ष ठेवावं लागतं, त्याचं भान ठेवावं लागतं. नैसर्गिक आन अपानचं भान. आणि ते पाहता पाहता, आता हा सराव तुम्ही स्वतंत्रपणे नंतर करून पहा. ते पाहता पाहता आपला जो श्वासोच्छ्वास आहे, हा थोडा संथ होतो. लगेच होणार नाही, सरावानं. नंतर हे आन आणि अपान ही काया करते, काया आन करते, काया अपान करते. मग त्याच्यामध्ये तुम्ही पोटाची हालचाल, छातीची हालचाल, पाठीची हालचाल, पोकळीतली हालचाल, श्वासपटलाची हालचाल, खांद्यापासून कमरेपर्यंत जे मुवमेंट जे आपल्याला शांतपणे जाणवतं, त्याचं भान ठेवता ठेवता आपल्याला हे अनुभवाला येऊ शकतं की आपली काया ही थोडी शांत होत आहे. मग त्यातल्या जाणीवा, आता शांत कोण होतं, काय होतं शांत, तर जाणीवा शांत होतात. म्हणून काया जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा जाणीवा त्याच्यात आहेतच, सगळ्याच्याच जाणीवा आहेत, श्वासापासून सगळ्याच्यात जाणीवा आहेत, जाणवतं. आणि हे पाहता पाहता आपल्या कायाची जर काही मध्ये आपली हालचाल झाली समजा,
तर त्याचं पण भान आपल्याला ठेवण्याचा एक सराव करावा लागतो. कारण आपण शांत बसलो तर ठीक आहे, शांत बसलो, पण नाही शांत बसलो, आपण इकडे तिकडे हलतोय, मुवमेंट होते आपली, की आपण काहीतरी आसन बदलतो, पाय बदलतो, किंवा पाठ सरळ करतो, झुकलेले असेल तर आपण सरळ करतो, खांदे वगैरे आपण असं काहीतरी करतो, किंवा हाताची घडी बदलतो. जसे आता अशोकने बदलली हाताची घडी. आता त्यांनी त्या हाताची घडी बदलताना मोकळे हात असताना घडी घातली, तर लक्ष होतं का तिथं? त्याचं भान होतं. हे सगळे सतीचे विषय आहेत हे. सती म्हणजे काही एक गोष्ट नाही. सती म्हणजे ज्या ज्या हालचाली चालू आहेत त्या, म्हणजे हालचाली म्हणजे जाणीवा, हालचालींच्या जाणीवा. आणि आपलं जीवन म्हणजे हालचालीवरच आहे, सगळं मुवमेंटच आहे, सगळी गतीच आहे. आनापान पण गतीच आहे. ती स्थिती नाही, ती स्थिर गोष्ट नाही, ती मुवमेंट आहेत, हालचाली आहेत. आणि त्या निरंतर चालू आहेत. परंतु जर आपण सतीचा अभ्यास करत असू तर त्याच्याकडे लक्ष जाते, नाही तर नाही जात. नाही तर त्याचं काम चाललेलं असतं आणि आपण तिथे नसतो, म्हणजे आपलं भान तिथे नसतं. तर सती म्हणजे एक गोष्ट नाही, सती म्हणजे अनेक गोष्टी. आता किती अनेक म्हणजे किती, तर याला काही सीमा नाही. परंतु सुरुवात छोट्या गोष्टीपासून आपण करतो, म्हणजे अनापान पासून करतो. खरं म्हणजे अनापानपेक्षा जास्त हालचाली या कायेमध्ये आहेत. उदाहरणार्थ आपलं रक्ताभिसरण आहे, तर ती गती आहे. हार्टचं पंपिंग आहे, आपलं धडधड आहे, गती आहे. आपल्या भावना निर्माण होतात, कधी येतात कधी जातात, कशामुळे निर्माण होतात, कुठे मन धाव घेतं, पाहिजे पाहिजे म्हणतं, किंवा नको नको म्हणतं, ते चालूच आहे. त्या हालचाली आहेत, मुवमेंट आहेत, विचार प्रक्रिया हालचाली आहेत. विचार प्रक्रिया मेंदूतली तर तीव्र गतीच्या हालचाली आहेत, सुपरफास्ट. आणि 90% त्या हालचाली आपल्याला कळतही नाहीत, माहिती नाहीत, विणीव नाही त्यात, कारण त्याचं भान नाही, त्याची जाण नाही, त्यामुळे त्या कळत नाहीत. तर ही सती जी आहे, ही अशा हालचालींचंच भान आहे. त्यामुळे सती एक गोष्ट नाही. ध्यान जसं एका वेळेला एका विषयावर असतं, तशी सती नाही. सती ही प्रकाशासारखी आहे. कारण सती जागृती ही प्रकाशासारखी आहे. आणि प्रकाशात जे जे दिसतं तिथं ध्यान जातं. म्हणजे ध्यान आणि सती याच्यामध्ये हा फरक आहे. आपण जर प्रकाशात नसताना आपण जर ध्यान केलं, ऐच्छिक ध्यान, तर ध्यान तिथे जातं. परंतु ध्यान तिथं स्थिर राहत नाही, ध्यान लागत नाही. याचं कारण हे अंधारात भटकणारं मन आहे, चित्त आहे. आणि हे अंधारात भटकणाऱ्या मनाची, चित्ताचं जेव्हा आपल्याला सतीनं भान येतं, जागृत होतं, ते जागृतीच्या प्रकाशात ते चित्त आणि मन असतं, तेव्हा मग त्यातली चंचलता कमी झाल्यावर त्याला पाहिजे त्या विषयाकडे आपल्याला नेता येतं, किंवा ते जाऊ शकतं. आपण म्हणतो ना, बाबासाहेब 18-18 तास अभ्यास करायचे. ते अभ्यास करणं, त्यांची ती स्थिर आणि शांत आणि जागृत अवस्थाच होती ती. कारण ते 18 तास अभ्यास करणं सोपी गोष्ट नाही. त्यांचं त्यांचं चित्त, जे मन जे होतं ना, ते अभ्यास करताना फक्त अभ्यास करायचं. अभ्यास म्हणजे अभ्यास, आणि अभ्यास पण एखादी ओळ वाचताना त्या ओळीवरच फोकस, त्या ओळीवर चिंतन करताना त्या चिंतनावरच फोकस, म्हणजे त्या मनोधम्मानुसती. कारण चित्त संयमित आहे, चित्त स्थिर शांत आहे, ते अभ्यासानं ते शांत झालेलं आहे. त्याच्याशिवाय ते शक्यच नाही, 18-18 तास बसणं.
बरं, ते नुसतं बसणं नव्हतं, ते जागृत बसणं होतं परत. अभ्यास जागृत होता त्यांचं. शब्द वाचताना शब्दाकडेच लक्ष असणार आहे 100%. म्हणून त्यांना ते, बघा, कधी कधी आपल्याला ते एक त्यांचं एका ग्रंथात स्पष्टीकरण येतं ना का, त्यांना त्यांच्या लायब्ररीमध्ये कुठलं पुस्तक कुठं ठेवलेलं आहे, कितव्या रॅकवर आहे, ते कुठल्या कप्प्यात आहे, त्यातल्या कोणत्या पानावर कोणता कोणता पॅराग्राफ आहे, त्याच्यात तो संदर्भ त्यांना ते लगेच आठवायचा. त्याचं कारण, ते जेव्हा वाचलं असेल तेव्हा त्याच्यामध्ये ते पूर्ण फोकस आहे. तर ती वेगळीच मनोवस्था, चित्तावस्था आहे. तर हे कशामुळं साध्य होतं? सतीमुळे आणि जागृतीमुळे. म्हणून म्हणून बाबासाहेब पण म्हणायचे, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. आता वेगळ्या संदर्भात बोललेत, परंतु तो त्यांचा स्वतःचाच गुणधर्म होता. त्यांचा आपण फोटो जरी आपण पाहिला तर त्याच्यावर जे तेज आहे, ते जागृत तेज आहे. फोटो जरी आपण पाहिला तर हा लाईव्ह फोटो आहे, तरी तो आता कसा आहे, तो थोडासा हे आहे, काय म्हणतात त्याला, कॉपी कॉपी केलेला आहे फोटो, आहे तो ओरिजिनल नाही. पण ओरिजिनल फोटो जर असा तर ओरिजिनल बाबासाहेब कसे असतील, याची जरा आपण कल्पना केली तर ते लक्षात येतं की ते, हे जागृतीचं हे प्रतीक आहे आपल्यासाठी, जिवंत प्रतीक. बाबासाहेब हे सती भान जागृतीचं जिवंत प्रतीक, म्हणजे त्यांचा चेहरा. आणि आपणही बाबासाहेबांचा चेहरा पाहताना शक्यतो ओरिजिनल फोटो बघावा. आता तो बऱ्याचदा पाहायला मिळत नाही. पण एक हे पण आहे, त्यांची जी मुलाखत आहे ना, मुलाखत, ते मुलाखतीमध्ये त्यांचा चेहरा पहा. ते अमेरिकन पत्रकाराला कोणाला ते त्यांच्याशी बोलतात ते, तर त्यांचा चेहरा पहा. जरी त्याच्यामध्ये उद्रेक असला, काही काही गोष्टी ते चिडून बोलत असले, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पहा, तर प्रेरणा मिळते. जागृतीची प्रेरणा मिळते त्याच्यावर. असे आपल्याकडे ना, असे 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 फोटो आपण फ्रेम करून ठेवले पाहिजेत, की ज्यांच्याकडे पाहून आपल्याला ओरिजिनल बाबासाहेबांची आठवण येईल. कारण तो एक जागृतीचं मी ते प्रतीक मानतो. प्रेरणाच मिळते. आता बुद्ध पण तसेच असणार आहेत, परंतु आता ओरिजिनल बुद्धांचा फोटो किंवा ओरिजिनल बुद्धांचं चित्र, फिल्म तर दूरच राहिली, पण बाकीचं मिळणं पण कठीण आहे. असे काही अनेक काही चेहरे आहेत पहा तुम्ही, तर ते लगेच लक्षात येतं की हे कोणत्या अवस्थेत असतील. तर ही पण आपल्यासाठी हा सतीचा अभ्यास आहे. त्यामुळे सती म्हणजे जागृती म्हणजे एक गोष्ट नाही. तर मुख्य मुद्दा असा आहे की, जर आपल्याला धम्म धम्म म्हणजे हे सगळं सत्य, वास्तव, धम्म म्हणजे एक गोष्ट नाही. आता हे बाबासाहेबांच्या प्रतिमेवर आपण विचार करतोय, चर्चा करतोय, ते एक धम्माचाच भाग आहे, आपल्या मनोधम्माचा भाग आहे. कारण ती प्रतिमा डोळ्याच्या द्वारे मनावर उमटते, आणि मनात काय मनोधम्म निर्माण होतात, आणि चित्त निर्माण होतं, इमोशन्स त्याच्यामुळे ज्या निर्माण होतात, तो आपला अभ्यासाचा विषय आहे. तो आपला जाणण्याचा विषय आहे, बोधाचा विषय आहे, बोधीचा विषय आहे. तर आता विषय अगदी स्पष्ट आहे. जेवढं विंयूची अवस्था असते, म्हणजे बोधावस्था असते, जेवढं जेवढं भान असतं, जेवढी जाण असते, ते क्षणभर जरी जाण असलं तरी आपल्याला धम्म समजतो. मुहूर्तमपीच वियू पंडितन पैरुपासती,
मुहूर्तभर जरी जाणकार मनुष्य, पंडिताच्या म्हणजे धम्माच्या आपण म्हणू, कारण पंडिताचा फक्त चेहरा दिसणं आणि हे दिसणं, अस्तित्व दिसणं नाही महत्वाचं. पंडित काय धम्म सांगतो, म्हणजे आता हे समजा या पुस्तकातून आपल्याला काही धम्म शब्द आपल्याला अं, मिळतात, सापडतात. तर त्याचं भान, त्या शब्दांच्या अर्थाचं भान, जाण आपल्याला येते का? तर ती जाण तेव्हाच येते, ती समज तेव्हाच येते, जेव्हा आपलं मन वेयूमध्ये म्हणजे जागृत असतं, भानावर असतं, समजदार असतं. म्हणजे बाल नसतं ते, समजदार असतं, ग्रहणशील असतं, विवेकशील असतं. इतके अर्थ त्याच्यामध्ये येतात वियूमध्ये. तर ती अवस्था क्षणभर जरी असली ना, तर तेवढ्यापुरते आपण ते धम्माचे जाणकार बनतो. पैरूपा सती अं, समजून जाणून घेतो. अं, त्या त्या धम्माच्या याच्या संपर्कात जाऊन आपण त्याला जाणून घेऊ शकतो, जर आपलं चित्त मन जर जेवढा क्षण, जेवढा वेळ, मग ते मुहूर्तभर थोडस जरी असलं, क्षणभर जरी ते जागृत असलं, तर तेवढा धम्म समजतो नीट. नाही तर वाचतोय पण भान नाही, ऐकतोय पण भान नाही, तर मग नाही समजत ते. तर ही आपल्याला क्षमता, पात्रता ही कमवावी लागते प्रॅक्टिसनं, समाधीनं, जागृतीनं. ही कमवावी लागते. ही ही साध्य करण्याची गोष्ट आहे. साध्य करण्यासाठी आपल्याला साधना करावी लागते. साधना त्याला म्हणतात ज्याच्यातून आपल्याला काहीतरी साध्य करायचंय. आणि काय साध्य करायचे हे माहिती नसेल तर त्या साधनेला काय महत्व नाही राहत, ती साधना नाहीच होत. ते आपण काही साधनेच्या नावाखाली काही कर्मकांड करतो, परंतु जो खरोखर साधना करतो त्याला साध्याबद्दल माहिती असतं आधी. का आपल्याला काय काय साध्य करायचे, ध्येय असतं, संकल्प असतो. जसं अष्टांगिक मार्गामध्ये समाधी हा संकल्प आहे, समाधीचा संकल्प. कारण ते दृष्टीला समजतं की समाधी गरजेची. समाधी म्हणजे चित्ताची, मनाची, अस्तित्वाची, जीवनाची विस्कळीत अवस्था पूर्ण संपलेली आहे. तिथं स्थैर्य आलेलं आहे. तिथं पूर्णपणे स्टॅबिलिटी आलेली आहे, स्थैर्य आलेलं आहे. त्याला स्थितप्रज्ञ अवस्था म्हटलेलं, प्रज्ञा तिथं स्थित आहे. समज, अं, चित्त पूर्णपणे प्रकाशित आहे. ते ते मन पूर्णपणे प्रकाशित आहे. अशी अवस्था थोडीशी जरी असली तरी आपल्याला धम्म समजतो. आणि खिप्पंग धम्मंग, ताबडतोब तो धम्म समजतो. जसा जिभेला रस समजतो, असा या गाथेचा अर्थ मला जाणवतो. आज मला जेवढं सांगता आलं तेवढं मी सांगितलेलं आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त आता अं, बोलण्याची गरज नाही. मी माझ्या बाजूने थांबतो.